शेवटी तुम्ही उमेदवारी मागणं एक प्रक्रियेचा भाग आहे आणि प्रत्येक मतदारसंघात अनेक इच्छुक असतात आणि त्याची एक प्रोसेस असते. त्या प्रोसेस पद्धतीनं ती प्रक्रिया पूर्ण केली जात असते. उमेदवार जाहीर केला जात असतो. त्या पद्धतीनं उमेदवार जाहीर झालेले. पण नाराजी खूप आहे. नाराजीचा फटका असं मला असंही म्हणण्यात आलं. नाही झालं ते पहिल्या दिवशी झालं. त्यानंतरच्या कालपासूनच्या चाललेल्या सभा आपण पाहिलेल्या नाही असं दिसतं. त्या पहिल्या दिवशी काही लोकांनी म्हटलं असलं तरी त्यानंतर आता स्वागताचे ढोल वाजतायत ते मात्र आपण ते केले नाही. ते दाखवले पाहिजे मीडियाला सुद्धा. नाराजी संपले असं म्हणायचं. संपत चालतं, बदल होतो, काय असतं सुरुवातीला असं सुरुवात असते त्यावेळेस थोडस होत असतं मानसिक हे, पण नंतर बदल होतो. जिल्हा अध्यक्ष बदललाय का आपण याविषयी? नाही नाही असं एक जिल्हाध्यक्ष ही प्रक्रिया सुरूच होती असं नाहीये. स्वतः त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की मला डॉक्टर शेवाळेंनी किंवा या बाबतीतली त्यांना जाणीव होती की बदल हा आहे आणि शिरीषरावचं नाव सुद्धा त्या वेळेसच फायनल झाली अशी स्थिती होती. त्या पद्धतीनं फक्त तो निर्णय दिला गेला प्रांतिक कडून. काल विशाल पाटील साहेब दोन जिल्ह्यातल्या 2 जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे आणि आपण म्हणतात की याचा फटका बसणार नाही. नाही सगळं आम्ही समजूत काढू ना यांची सुद्धा. हे बरोबर येतील सगळे, काही अडचण नाही. काल विशाल पाटलांनी सांगलीमध्ये जे फॉर्म भरलेला आहे, आज सुद्धा ते शक्ती प्रदर्शन करणार आहेत. सांगलीचा जो विषय आहे तो खूपच हॉट झालेला आहे. हे खरं आहे की सांगली करता आमची खूप मागणी होती, आग्रही आम्ही होतो, कारण पारंपरिक जागा ती काँग्रेसची आहे आणि अशा वेळेस थोडासा शिवसेना मात्र त्यांनी सुद्धा आग्रहानं त्यामध्ये ते पुढे गेले, उमेदवार जाहीर केला. परंतु ती पारंपरिक असल्यामुळं ती जागा ही मिळावी काँग्रेसला हा आग्रह राहिलेला होता. आता विशाल पाटील हे आणखी पुढे गेलेले आहेत, परंतु तरी आम्ही आज सुद्धा रात्री आम्ही एकत्र बसलो होतो. सांगलीचे सर्व पदाधिकारी आम्ही बोलवून घेतले होते. विशाल पाटील काय आले नव्हते, परंतु सर्वांबरोबर चर्चा केलेली आहे. अजूनही वाव आहे चर्चेला. चर्चा संपलेली नाही, परंतु आम्ही जो काही निर्णय घेऊ तो महाविकास आघाडी म्हणून आमचं जे आता एकत्र आम्ही आलेलो आहोत त्याला अनुलक्षित निर्णय घेऊ. काँग्रेसकडनं विशाल पाटलांना एबी फॉर्म मिळणार आहे का? कारण त्यांनी काँग्रेसकडनं हे भरलेले फॉर्म. नाही, काँग्रेसकडून एबी फॉर्म तर काही दिलेला नाही. ही वस्तू एबी फॉर्म त्यांना दिलेला नाही. फॉर्म त्यांनी भरला असेल आणि अजूनही त्यांची चर्चा आम्ही करतो आहोत. म्हणजे विशाल पाटलांशी आम्ही चर्चा करतो आहोत. मार्ग काढण्याचा प्रयत्न आजही आमचा चाललेला आहे. आज मोठे शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार आहेत. काँग्रेस पक्षाकडनं काही कारवाई केली जाणार आहे का? ते त्यांच्या आम्ही अजूनही संवादाच्या भूमिकेमध्ये आहोत. अजूनच संवादाच्या भूमिकेमध्ये आहोत. आम्ही अजून बसणार आहोत, बोलणार आहोत, मार्ग काढणार आहोत. भिवंडीबाबत कार्यकर्त्यांची मागणी आहे का फेरविचार करावा, काँग्रेसची जागा आग्रही आहेत आमचे कार्यकर्ते, परंतु आजही आग्रही आहेत. त्यामध्ये सुद्धा आम्ही चर्चा करतो आहोत. साहेब, तुम्ही नाशिक नाही, एकंदर आम्ही पाहिले आहे त्याची पहिली फेज मध्ये ते आहेत की गोंदिया भंडारा त्याच्यामध्ये येऊन आणि खरगे साहेब आमचे देश नागपूरमध्ये ते असेल त्या पद्धतीनं मोठ्या नेत्यांना आहे. आपलं तर इथे खंड इथे अजून जाणार आहे, ते येतील. आज आपण नाशिकमध्ये आहात. त्यांनी प्रचारामध्ये सुद्धा आघाडी घेतली. महायुतीचा अजून अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. काय कारण? काँग्रेसमध्येच असं चाललंय असं समजलं. कारण राजकारणात काय एक दोन गोष्टी आहे. राजकारणात त्यावेळेस प्रत्येक जण आग्रही असतो, कारण ज्यावेळेस अशा आघाड्या होत असतात त्यावेळेस हे प्रश्न निर्माण होतच असतात. म्हणजे महाराजांचे वंशज प्रश्न त्यांच्या आहे त्यावर आम्ही की वड्याचीवर भाजपच्या संपर्क
बिलकुल नाही. काल विजय वडेट्टीवार जे आमचे आणि गडचिरोलीचा दौरा मी केलेला आहे. मोठ्या सभा त्या झालेल्या आहेत. तो लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं, बदलून टाकण्याचा प्रयत्न करणं हे भारतीय ते आपला खडा त्यांनी टाकलेला आहे. म्हणून अत्यंत सक्षमपणे काम करतायत. सरकारच्या माध्यमातून ब्रह्मगिरीवर स्तंभ उभं राहून दावा ठोकण्यात सरकारलाही मानत नाहीये आणि विशेष म्हणजे त्यांच्यावर चंद्रपुरात देखील काम हे सगळं सुरू आहे. नक्षलवादी मला त्यामध्ये काहीच घेईल तरच बोलणं योग्य होणार. नगर जिल्ह्यामध्ये सर्व वरिष्ठ नेते आहेत पण कोणत्या नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी सर्व आणि लक्षात तुम्ही पुन्हा घ्या. निवडणूक आहे 13 जवळपास सगळे उतरतील सगळे. ही चौथ्या फेज मध्ये पहिली फेज आता 19 तारखेला संपेल. तसं पुढे सरकार चालेल. प्रत्येक देश पातळीवरचे नेते त्या पद्धतीनेच पुढे